वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर योजनांशी रिलेटेड एक सिरीज चालवलेली आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या योजना आपण कव्हर करणार आहोत। त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची परीक्षा द्या, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये शासनाशी रिलेटेड जे काही महत्त्वाच्या योजना असतात त्यावर प्रश्न पडतोच। म्हणून एक्झाम कोणतीही असो, योजना तुम्हाला करणे भागच आहे। तसं बघितलं मित्रांनो, योजनांवर जे प्रश्न असतात ना ते अतिशय सोपी प्रश्न असतात। फक्त कधी कधी फॅक्च्युअल डेटा विचारला जातो, परंतु ह्या जर योजना तुम्ही कव्हर केल्या तर नक्कीच तुमचं मेरिट वाढण्यासाठी ह्या योजना तुम्हाला काय करू शकतात, हेल्पफुल होऊ शकतात। आणि योजनांमध्ये आपण मागील जे आहे भागामध्ये ग्रामीण भागातील महत्त्वाच्या विकास योजना आपण घेतलेल्या आहेत। आता समोर यामध्ये आजच्या भागामध्ये आपण इंधन, वीज आणि रस्ते याच्याशी संबंधित शासनाच्या म्हणजे केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत ज्या काही महत्त्वाच्या योजना असतील त्या सगळ्या योजना आपण इथे कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, योजनांशी संबंधित जे काही प्लेलिस्ट आहे ते प्लेलिस्ट तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जावं लागेल। कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंट असेल, त्याला तुम्ही टच केल्यानंतर म्हणजे त्या लिंकला टच केल्यानंतर तुम्हाला सगळ्या योजना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ओपन होतील। अशाच प्रकारचे बरेचसे लेक्चरसुद्धा आपण या चॅनलवर अपलोडेड केलेले आहे। आता एक एक टप्पा करत आपण सगळ्या प्रकारचे सगळे सब्जेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, अशाच अपडेटेड माहितीसाठी तसंच मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन अपडेटेड माहिती पोहोचवत राहील। तर लक्षात ठेवा मित्रांनो, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजचा आपला टॉपिक आहे इंधन, वीज आणि रस्ते यावरील महत्त्वाच्या योजना। आजपर्यंत PYQचा अभ्यास करून ह्या सगळ्या योजना अभ्यास म्हणजे येथे तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे। तर मित्रांनो, आपली सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, PMUY असं सुद्धा त्याला असं म्हणतात। तर बघा, याची सुरुवात कधी झाली? 1 मे 2016। कधी झाली? 1 मे 2016। मित्रांनो, मी रिवाईजसुद्धा करत राहील। तर कुठून झाली? तर बालिया उत्तर प्रदेशमधून। आणि कोणी केली? तर आपले माननीय पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती। आपण बघतो याचा उद्देश काय, तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत LPG जोडणी पुरवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती। कशासाठी? दारिद्र्य रेषेखालील कुटुंब जे आहेत त्यांना मोफत LPG जोडणीसाठी। नंतर आपण बघतो या योजनेचं मूळ कशामध्ये, ही योजना जरी आपले माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जरी सुरू केली असेल तरी मित्रांनो, या योजनेचं जे मूळ आहे ते आपले माननीय माजी पंतप्रधान जे होते राजीव गांधी यांच्या ग्रामीण LPG वितरण योजनेमध्ये आपल्याला याचं मूळ पाहायला मिळते। मित्रांनो, आपण बघतो राजीव गांधी ग्रामीण LPG वितरण योजना होती, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं। ही योजना 16 ऑक्टोबर 2009 मध्ये सुरू करण्यात आली होती। आणि नंतर मित्रांनो, जेव्हा BJPचे सरकार आलं त्यावेळेस ही योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या नावाने सुरू करण्यात आली। कधीपासून? 1 मे 2016 पासून। आणि याचे लाभार्थी कोण असतात? ग्रामीण आणि शहरी भागातील जे काही दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असतात हे या योजनेचे कोण आहेत तर लाभार्थी आहेत। तर मित्रांनो, या योजनेबद्दल आपण महत्त्वाच्या काही गोष्टी बघितल्या। त्यामध्ये आपण बघतो महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, इंधनाचा कार्यक्षम वापर व्हावा, तसेच रोजगार निर्मितीसुद्धा व्हावी। आपण बघतो LPG वितरण वगैरे व्यवस्था आहे, त्यामध्ये LPG सिलेंडर बनवण्यापासून ते वितरणापर्यंत भरपूर लोकांना रोजगार मिळतो, म्हणून रोजगार निर्मिती व्हावी। तसेच कुटुंबाच्या महिलेच्या नावाने हा जो LPG जोडणी असते ही दिली जाते किंवा केली जाते। म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला प्रश्न पडू शकतो की कुणाच्या नावाने LPG जोडणी दिली जाते किंवा केली जाते। तर लक्षात ठेवा, कुटुंबातील जी काही महिला असते तिच्या नावाने हे LPG गॅस कनेक्शन दिला जातो किंवा जोडणी केली जाते। तर मित्रांनो, यामध्ये आणखी काही महत्त्वाचे पॉईंट असे की महिला सबलीकरणाला चालना मिळावी यासाठी सुद्धा आपण बघतो LPG गॅस कनेक्शन ही जी योजना आहे उज्ज्वला योजना ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। मित्रांनो, हे जे प्रश्न पडलेले आहेत ना म्हणजे आतापर्यंत तो डेटा घेऊनच मी हे लेक्चर बनवलेलं आहे, म्हणून यातला प्रत्येक पॉईंट कसा आहे महत्त्वाचा आहे। मित्रांनो, या योजनेशी रिलेटेड एक ऑथेंटिक सोर्स म्हणून मी PIB वेबसाईट आहे तिचा एक स्क्रीनशॉट इथे काढलेला आहे। त्यामध्ये सांगितलेलं आहे, हेडिंग काय सांगते की उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला मंत्रिमंडळाची मंजुरी। त्यामध्ये आपण बघतो 3 वर्षात 75 लाख अतिरिक्त LPG कनेक्शन जारी केले जातील। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या 10.35 कोटी होईल असं सांगितलं आहे। आणि हा जो डेटा आहे तो कधी पोस्ट केलेला आहे? 13 सप्टेंबर 2023चा हा डेटा आहे। त्यामध्ये सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 ते 25-26 या 3 वर्षामध्ये 75 लाख LPG कनेक्शन जारी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या विस्तारास मान्यता दिलेली आहे। म्हणजे एक गोष्ट समजली आपल्याला मित्रांनो
योजना जरी 1 मे 2016ला सुरू झाली असेल तरीसुद्धा तिचा टप्प्याटप्प्याने काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अतिरिक्त उज्ज्वला कनेक्शनच्या तरतुदीसाठी PMUY लाभार्थ्यांची एकूण संख्या किती, 10.35 कोटी होईल. अशापर्यंत त्यांनी रेंज सांगितलेली आहे. किती कोटी होईल, 10.35 कोटी. म्हणजे अशा प्रकारे फॅक्च्युअल गोष्टीसुद्धा विचारू शकतात. म्हणून मित्रांनो, योजना जरी आपण बघत असलो त्याच्याशी अपडेटेड माहिती घेत चला. PIB वेबसाईट ही एक ऑथेंटिक सोर्स आहे तुमच्यासाठी. तुम्ही तेथून बाकीचे कलेक्शन करू शकता. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वर्षामध्ये आपण बघतो 22-23 या वर्षभरामध्ये एकूण 35 कोटीहून LPG रिफिल घेतले गेले आहेत असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या वेबसाईटचाच हा डेटा आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारते. आपण LPG बघितलं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बघितली, म्हणजे ही डिटेलमध्ये बघितली आता. आणि आणखी माहिती तुम्हाला PIB वेबसाईटवर मिळेलच. परंतु ही इतकी जी माहिती आहे ती महत्त्वाची आहे आणि परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पडले आहे म्हणून मी ही माहिती घेतली. तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न, LPG चा लॉंग फॉर्म काय होतो. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न दुसरा, की LPGमध्ये आपण बघतो की गॅस असतो, बरोबर आहे. मग हा जो गॅस असतो तो कोणता गॅस असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा गॅस जेव्हा लीक होतो, हा लीक झाला हे कशामुळे आपल्याला समजते की हा गॅस लीक झाला. म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला इथे 3 इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला LPGचा लॉंग फॉर्म काय. दुसरा प्रश्न LPGमध्ये नेमका कोणता गॅस असतो ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि तिसरा प्रश्न विचारला की LPG गॅस लीक झाला हे कशामुळे समजते, कोणत्या केमिकलमुळे हे समजते किंवा कोणती अशी गोष्ट आहे त्यामुळे समजते की गॅस लीक झाला. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आपण उज्ज्वला गॅस योजना आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघितली. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जर मी योजना घेतली असेल आणि घेतली आहे तर याचा कुठे ना कुठे अर्थ परीक्षेशी संबंध आहे. म्हणजे PYQ पडलेला आहे म्हणूनच ह्या सगळ्या योजना इथे घेतलेल्या आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत. म्हणून सगळ्या योजना आणि परफेक्ट कवर करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता समोरची योजना आहे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना. त्याला आपण पहल नावाने सुद्धा ओळखतो किंवा DBTL असं सुद्धा म्हणतात त्याला. आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं की या योजनेचं जे काही रेकॉर्ड आहे ते आपण बघतो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा रेकॉर्ड नोंदवल्या गेलेलं आहे. म्हणजे या योजनेबद्दल नोंदवल्या गेलं आहे. कारण की या योजनेमुळे आपण बघतो सुलभ लाभ हस्तांतरण झालं आहे. म्हणजे डायरेक्ट खात्यामध्ये काय करतो आपण, तर सबसिडी किंवा अनुदान ह्या गोष्टी आपण DBTमुळे डायरेक्ट खात्यामध्ये आपल्या बँक खात्यामध्ये पैसे या गोष्टीमुळे येतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचसे रजिस्ट्रेशन एका दिवशी झालेलं आहे. म्हणून आपण बघतो याचे जे नोंद आहे ते नोंद कशामध्ये झालेले आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये याची नोंद झालेली आहे. तर मित्रांनो, इथे काय अर्थ घेतले आहे आपल्याला शॉर्ट फॉर्ममधून फुल फॉर्मसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म आहे DBTL म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ LPG सबसिडी. आणि ही योजना कधीपासून सुरुवात करण्यात आली, 1 जून 2013 या योजनेची सुरुवात करण्यात आली. आणि त्यावेळेस ते मित्रांनो योजना 291 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु आपण बघतो सुधारित योजना जी आहे याचीच ती 15 नोव्हेंबर 2014 पासून 54 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आणि नंतर 1 जानेवारी 2015ला ती संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली. अशा प्रकारे आपण DBTL म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ LPG सबसिडी याबद्दल बघितलं. तर मित्रांनो, या योजनेमुळे नेमकं काय झालं, तर थेट लाभ हस्तांतरण होत आहे. म्हणजे डायरेक्ट खात्यामध्ये पैसे येत आहेत. त्यामुळे आपण बघतो ते जी काही गळती आहे, म्हणजे पैशामध्ये अनुदानामध्ये किंवा सबसिडीमध्ये जी काही गळती होत होती ते गळती थांबवण्यामध्ये कुठेतरी सरकार यशस्वी झालं आहे असं म्हणता येईल. आणि भ्रष्टाचार थांबवण्यामध्ये कुठेतरी याला आळा बसला आहे, म्हणजे गळतीला आळा बसला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणून ही योजना आहे म्हणजे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही अतिशय महत्त्वाची ठरते. आणि याबद्दल एकच प्रश्न विचारला जातो, ही योजना कधी झाली हे डेट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 1 जून 2013 पासून या योजनेला सुरुवात झाली. तर मित्रांनो, समोर आता आपण दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आहे या योजनेबद्दल अभ्यास करणार आहोत. त्यालाच आपण DDUGJY म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना असं सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, इथे तुम्हाला सरळ प्रश्न विचारू शकतात की ही योजना कशाशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवा, विद्युतीकरण म्हणजे विद्युत पुरवठा याच्याशी संबंधित ही योजना आहे. म्हणजे वीज या प्रकाराशी संबंधित ही योजना आहे. तर आपण बघतो या योजनेची सुरुवात कधी झाली, 25 जुलै 2015. कधी, 25 जुलै 2015.
तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण उज्ज्वला योजना बघितली, उज्ज्वला योजनेमध्ये त्याचं मूळ आपण बघितलं राजीव गांधी यांच्या योजनेशी रिलेटेड योजनेमध्ये होतं. तसंच आपण बघतो दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आहे. तर या योजनेचं मूळ कशामध्ये आहे, तर राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आहे. यामध्ये आपल्याला या योजनेचं मूळ सापडते म्हणजे मुळात ही योजना होती आणि पुढे चालून जसं गव्हर्नमेंट बदललं तसं त्यांनी नाव चेंज केलं. म्हणजे जसं गव्हर्नमेंट बदलत जाते तसं तशा योजना काय होतात त्या अपडेटेड होत राहतात, त्याच्यामध्ये विस्तार होत राहते, सुधारणा होत राहते. तशाच प्रकारे मित्रांनो ही सुद्धा योजना. तर मित्रांनो, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना 25 जुलै 2015ला सुरू झाली. परंतु त्याआधी आपण बघतो राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना होती. त्याला RGGVY असं म्हणतात. शॉर्ट फॉर्म आहे आणि फुल फॉर्मसुद्धा तुम्ही लक्षात घ्या. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आहे. कारण की कधी शॉर्ट फॉर्मसुद्धा विचारू शकतात परीक्षेमध्ये, म्हणून शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म तुमच्या लक्षातच पाहिजे. आपण बघतो राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आहे ती कधी सुरू झाली, 4 एप्रिल 2005मध्ये. ग्रामीण भागापर्यंत म्हणजे पायाभूत सुविधा विकास करण्याच्या उद्देशानं प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत आपण बघतो वीज पोहोचवण्याच्या उद्देशानं ही जी योजना सुरुवात करण्यात आली होती. आणि यासाठीच एक पॉलिसीसुद्धा तयार करण्यात आली होती. त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण धोरण म्हणजे नॅशनल रूरल इलेक्ट्रिफिकेशन पॉलिसी. आणि ती कधीची होती, 2006ची. म्हणजे राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 5ची आणि पॉलिसी कधीची, 6ची, असं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण बघतो दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना हे 100% केंद्र सरकार म्हणजे केंद्र पुरस्कृत योजना. तर याचा मूळ उद्देश काय, 24/7 लक्ष पुरवठा सांगितलेला आहे. वीज पुरवठ्याचे लक्ष सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला 24 तासापर्यंत वीज पुरवठा करण्याचं लक्ष यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही जी योजना आहे ही योजना कधी सुरुवात म्हणजे कुठून सुरुवात झाली या योजनेची आपण बघतो तर DDUGJY आहे. म्हणजेच दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना. या योजनेची सुरुवात पाटणा येथून करण्यात आली आणि या योजनेचं अनावरण तिथून झालं, हे लक्षात ठेवा. योजनेची उद्दिष्ट काय, सर्व खेड्यापर्यंत वीज जोडणी पुरवणे. तसंच आपण बघतो कृषी क्षेत्रासाठी आणि घरगुती वापरासाठी वेगवेगळे फीडर निर्माण करणे अशा प्रकारे सांगितलं आहे. तसंच नुकसान कमी करण्यासाठी सर्वत्र मीटर बसवणे. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, वीज गळती होते यासाठी मीटर बसवणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारे या योजनेचे उद्दिष्ट सांगितलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघितली. लक्षात ठेवा विद्युतीकरणाशी रिलेटेड आहे आणि डेट लक्षात ठेवा, कुठून सुरू झाली म्हणून लक्षात ठेवा. 25 जुलै 2015 ही डेट तुम्हाला लक्षातच असायला हवी. तर अशा प्रकारे ही योजना आपण बघितली. आता या योजनेशी रिलेटेड एक इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला विचारते. तर मित्रांनो, तुमच्यासाठी इंटरेस्टिंग प्रश्न वीज निर्मितीच्या बाबतीत. प्रश्न असा आहे की खालीलपैकी वीज निर्मिती क्षमतेनुसार उतरत्या क्रमाने घटकांची मांडणी करा. तर यामध्ये ऑप्शन आहेत. आपलं जे उतरत्या क्रमाने मांडणी करायची त्यामध्ये ऑप्शन आहेत औष्णिक ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आणि अणुऊर्जा. अशा प्रकारे यांची उतरत्या क्रमाने क्षमतेनुसार तुम्हाला मांडणी करायची आहे. तसेच आणखी डिटेल माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तसेच मित्रांनो, दुसरा प्रश्न आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे की वीज वापरानुसार तुम्हाला विभागानुसार केंद्राचे आणि राज्याचे दोन्ही याचे वेगवेगळे आहेत. तर आपण बघितलं केंद्रामध्ये आपण बघतो वेगळे गोष्टी आहेत आणि राज्यामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. तर क्षेत्र आहेत औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, घरगुती वापर, व्यवहार वापर, सार्वजनिक सेवा आणि रेल्वे आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये विजेचा वापर कशा प्रकारे होतो आणि कुठे कोणत्या स्तरावर कोणत्या ठिकाणी जास्त वीज पुरवठा केला जातो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, समोर आपल्याला सौभाग्य योजना बघायची आहे. सौभाग्य योजना महत्त्वाची आहे, यावर प्रश्न पडलेले आहेत. तर प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना असं सुद्धा याला म्हणतात. तर याची सुरुवात आहे कधी झाली, 25 सप्टेंबर 2017. कधी, 25 सप्टेंबर 2017. मित्रांनो, योजनेवरून नावावरून तुम्हाला समजलं असेल प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना आहे. म्हणजे प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवणे हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे वीज जोडणी नसलेल्या ग्रामीण भागापर्यंत आपण बघतो ग्रामीण भागाशी संबंधित असेल तर APL पण चालतात आणि BPL पण चालतात. आणि तेच शहरी भागाशी संबंधित BPL जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी मोफत वीज जोडणी पुरवण्याच्या उद्देशानं ही योजना 25 सप्टेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आली होती. तर मित्रांनो, इथे APL आणि BPL असा उल्लेख झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगू शकते, परंतु मी इथे सांगणार नाही. काही गोष्टी तुमच्यासाठी असणार आहेत आणि नाही आलं तर मग मी सांगेल. तर बघा, APL म्हणजे काय आणि BPL म्हणजे काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, सौभाग्य योजना आहे, त्याच्या योजनेच्या नावावरून तुम्ही बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवा की 25 सप्टेंबर 2017 आणि प्रधानमंत्री
सहज बिजली हर घर योजना असं या योजनेचा उद्देश। आता समोर मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि रस्त्याशी संबंधित योजना आपण बघणार आहोत। त्यामध्ये आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, त्याला PMGSY असं म्हणतात, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना। लक्षात ठेवा। तर कधी सुरुवात झाली याची? 25 डिसेंबर 2000। कधी? 25 डिसेंबर 2000। 2000 म्हणजे खूप जुनी आहे ही योजना आणि आता याच्यामध्ये अपडेटेड होत राहते, म्हणजे सुधारणा होत राहतात। आणि या योजनेमागील मूळ उद्दिष्ट काय होतं की सर्व गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती। आपण बघतो ही जी योजना आहे ती सुरुवातीला कशी होती, 100% केंद्र पुरस्कृत होती, म्हणजे जे अनुदान वगैरे पैसा वगैरे फंड सगळ्या गोष्टी पुरवणार आहे ते कोण पुरवणार आहे? केंद्र सरकार पुरवणार आहे। परंतु आता आपण बघतो त्याचा जो वाटा आहे तो वाटा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विभागला गेला आहे आणि केंद्र सरकार किती टक्के वाटा आहे? केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारांचा 40%। अशा प्रकारे ही जी माहिती आहे ती महत्त्वाची माहिती आहे। तर मित्रांनो मी जी माहिती सांगते त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही एक्स्ट्रा माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे जो काही टॉपिक आहे तो आपल्यासोबत इतरांना सुद्धा कव्हर होईल आणि आपल्यासुद्धा तो जास्त लक्षात राहील, यासाठी कमेंट नक्की करत जा। यावर एक PYQ पडला होता, त्यामध्ये 2007 पर्यंत 500पेक्षा जास्त लोकवस्तीचे सपाट प्रदेशातील गाव आणि 250पेक्षा जास्त लोकवस्तीचे डोंगराळ प्रदेशातील गाव जोडण्याचे लक्ष्य यामध्ये गाठण्यात आले होते, असा प्रश्न विचारला होता, म्हणजे पडलेला हा आधी प्रश्न आणि त्या प्रश्नामधूनच हा डेटा मी घेतलेला आहे। आणि अपडेटेड माहितीनुसार मित्रांनो 2019-20 पासून या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। ग्रामीण दवाखाने, कृषी बाजार हाट, गावातील रस्ते हे सगळ्या गोष्टी जोडण्याच्या उद्देशानं ही योजना अपडेट केली गेली आहे आणि समोर सुद्धा अपडेट होत राहील। तर मित्रांनो आणखी याबरोबर मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते। आता काय होते, समजा एक्झामिनर असेल, समजा तो माझ्यासारखा असेल, तर मी काय करेन, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात की फॅक्च्युअल डेटा आहे, अमुक अमुक दिवशी ही सुरू झाली आणि मी आणखी या योजनेशी रिलेटेड लिंक लावून तिसरा प्रश्न विचारेल। म्हणजे प्रश्न कसा विचारेल की ही योजना कोणत्या शहरांना जोडण्याचे काम करते। मग आता आपल्याला समजायला पाहिजे की ही योजना जी आहे ते ग्राम सडक योजना आहे आणि ग्राम सडक आहे म्हणजे साधारण गोष्ट आहे, ही गावातील लोकांसाठी, गावातील घटकांना जोडण्यासाठी ही योजना आहे। मग शहराचा संबंध येतो का? येत नाही। मग अशा प्रकारे घुमवण्याचा प्रयत्न होतो। म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं म्हणून मी माझं गुणगान वगैरे असं करते असा कोणताच भाग नाही। प्रश्न आहे की तुम्हाला कसं घुमवलं जाऊ शकते किंवा कसं तुम्हाला, म्हणजे प्रश्न आणि योजना आपण कशा कव्हर करायच्या असतात हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला। म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या 360 कसं ॲनालिसिस करायचं ही गोष्ट मी तुम्हाला इथे सांगितली। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे ती योजना कव्हर केली आणि ती कशी आहे, आता सुरुवातीला केंद्र पुरस्कृत होती, आता राज्यांचा सुद्धा त्यामध्ये वाटा आहे। वाटा किती आहे तर तो नक्की सांगा, वाटा किती आहे ग्राम सडक योजनेमध्ये? राज्यांचा आणि केंद्राचा वाटा किती प्रमाणात आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि अपडेटेड माहिती असेल तर ती सुद्धा सांगत चला। आता समोर आपण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याबद्दल बघणार आहोत। तसं बघितलं तर यावर आधी PYQ पडलेला नाही, परंतु समोर पडू शकतो, सांगता येत नाही आणि ही लिंक पेस्ट होती म्हणून मी इथे घेतली। तर मित्रांनो या योजनेची सुरुवात 28 ऑक्टोबर 2015 मध्ये झाली आणि पात्र न जुळलेल्या ग्रामीण अधिवासांना तसेच रस्त्यांना जोडण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व योजना, महत्त्वाच्या योजना ज्या आहेत इंधन, वीज आणि रस्ते याच्या संबंधित ज्या योजनांवर PYQ पडलेल्या आहेत अशा सर्व योजना इथे कव्हर केल्या। त्याच प्रकारे मित्रांनो शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने कव्हर करू। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण कशाशी संबंधित योजना घेतली तर वीज आहे, इंधन आहे, विद्युतीकरण आहे याच्याशी संबंधित, रस्ते आहे याच्याशी संबंधित योजना घेतल्या। अशाच प्रकारे आरोग्याशी संबंधित भरपूर योजना आहेत, अशाच प्रकारे अन्न वितरणाशी संबंधित योजना आहे, अशाच प्रकारे पोषणशी संबंधित योजना आहेत, तसंच शिक्षणाशी संबंधित योजना आहेत, तसंच रोजगाराशी संबंधित योजना आहे। म्हणजे अशा योजना आपल्याला टप्प्याटप्प्याने कव्हर करायच्या आहेत। आणि तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, कोणत्याही एक्झाममध्ये कोणत्या योजनेवर प्रश्न पडला जाईल हे सांगता येत नाही, म्हणून ह्या महत्त्वाच्या योजना आहे आणि एकदा तुमचा हा बेस क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला कोणती योजना येऊ दे तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर आरामात सोडवू शकता। फक्त कधीमध्ये एखादी फॅक्च्युअल गोष्ट असली ते तुम्हाला येणार नाही, परंतु तुम्ही 99% प्रश्नाची उत्तरे सोडवू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला योजनांचा हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी, अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। भेटूया पुढील भागामध्ये पुढील नवीन माहितीसह। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद मित्रांनो। थँक्यू।